अमर आहा अमर आहा अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटेही न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळील परमंगलमय परत अखिलेश्वरा कारण करुणावरून आले भक्तवंचित भक्त काम कल्पतरू तडिदित विनंदित मणिमंडित रत्नखचित पितांबरधारी करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शब्दाच्या रूपाच्या नव्हे मानवी जीवनाच्या चिरंतन तत्वाच्या पहिलं तीराला असलेला परमात्मा जो वास्तविक स्वरूपामध्ये निर्गुण निराकारच आहे, पण अनंत भक्तांच्या भक्तिस्तव, अनंत भक्तांच्या साधनेस्तव, अनंत भक्तांच्या श्रद्धेस्तव जो सगुण साकार रूपामध्ये प्रगट झाला आणि गेली 28 युगापासून आपली कृपादृष्टी, आपली वात्सल्यदृष्टी, आपली भावदृष्टी आपल्या भक्तांवर किंबहुना आपल्या लढीवाळ वारकऱ्यांवर ठेवणारा रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं तुम्हा सर्व गावकरी मंडळी श्री क्षेत्र डासाळा आपल्या सर्वांच्या अथक अशा श्रद्धायुक्त भक्तियुक्त अंतकरणातून सुरू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि त्यामध्ये पुराण तिलक श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आपल्या या कार्यक्रमामध्ये हरिभक्तपरायण वैकुंठवासी बापूराव पाटील सोन्नेकर हा यांच्या आशीर्वादानं आणि हरिभक्तपरायण दत्ताराव पाटील सोन्नेकर यांच्या शुभ हस्ते आपल्या या कार्यक्रमामध्ये विशेष प्रकारचं जे प्रेरणास्थान आहे आपल्या कार्यक्रमाचं बाबांची माझी मला वाटते पंढरपुरातली पण भेट आहे. मग आपल्या दोन्ही प्रवचनाला बाबा समोर होते आणि दोन्ही प्रवचन बाबांच्या उपस्थितीमध्ये झालेले. हरिभक्तपरायण भगवान बाबा ना, हां भगवान बाबा गजमल डासाळकर आपल्याच गावातील एक अत्यंत वारकरी निष्ठ आणि तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व बाबांच्या अशा प्रकारच्या या प्रेरणेने आणि हरिभक्तपरायण आमचे लढीवाळ आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे वैजनाथ बाबा ढापसे बाबांच्या अशा प्रकारचे खरंच सेवा माणसाच्या मनात. मला आणखी नाही आठवतंय, मी आत्ता कीर्तनाला उभं राहायच्या अगोदर मी बाबांना विचारलं होतं, मी आल्याच त्याची आठवण काढली की म्हणलं बाबा कुठे आहेत, तर त्यांनी सांगितलं आहे म्हणे तिथे मंडपाकडे आहेत. मला आठवतंय पहिल्या दिवशी मी ओबी घेऊन गेलतो, प्रवचन करून गेलतो, त्यातला काही सारांश आज बघेलच मी त्यामध्ये. पण दुसऱ्या दिवशी मी ज्यावेळेस प्रवचनाला आलो महाराजांचा आग्रह होता की महाराज तुम्ही पंढरपुरामध्ये वाळवंटामध्ये आषाढी वारीचा हा जो सगळा एकदम रमणीय सोहळा आहे, सगळे वारकरी आपल्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये आपल्या माहेर क्षेत्र पंढरपुरामध्ये आणि मग तुम्ही एक दिवस परत यायला पाहिजे आणि तुम्ही एक दिवस येऊन तिथं प्रवचन सेवा करायला पाहिजे. म्हटलं बाबा एक दिवस तर मी प्रवचन सेवा केली, आता परत कशाला येऊ, ते नाही आमचा आग्रह आहे तुम्ही याच. आणि अशा प्रकारे त्यांनी मला दुसऱ्या दिवशी परत बोलवलं आणि दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर मी व्यासपीठाला बसलो आणि सहज मला ओवीच आठवायला, मला माझ्या डोक्यातली ओवी आठवायला तयार नाही किंवा काय झालं. मी त्यावेळेस बाबांना विचारलं होतं, मला वाटतं ढापसे बाबांनाच विचारलं होतं, मला बाबा ओवी कोणती घेऊ. मला बाबांनी त्यावेळेस ओवी दिली ती माझे हृदयी सद्गुरू तेने तारिलो हा संसार. आणि या ओवीवर मग विशेष अत्यादरू विवेकावरी किंवा विवेकास या ओवीवर आपण त्या दिवशी चिंतन केले होते. अशी सगळीच सद्भक्त मंडळी, सगळेच वारकरीनिष्ठ मंडळी आणि त्यापेक्षा विशेष जर काय असेल तर आपल्या सर्वांचा प्रतिसाद, आपल्या सर्वांचं संयोजन, आपल्या सर्वांचं नियोजन, या कार्यक्रमासाठी अथक प्रयत्न, आपलं श्रद्धायुक्त अंतकरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा रमलेला जमलेला दिव्य आणि भव्य सोहळा विठाला. मला असं वाटतंय हा जशी मुलगी खूप दिवसानंतर माहेरामध्ये आल्यानंतर तिला जी अनुभूती होती ज्या सुखाची, मला त्या सुखाची अनुभूती आज जाणवते. काय होते माऊली शांतीब्रह्मश्री नाथ महाराज रामायणामध्ये सांगतात, वांजेसी न कळे हे जाण आणि व्याली जाणे वेदन. जिने गर्भावस्था सहन केली, जिने आपल्या उदरातून पुत्राला जन्म दिलाय तिला प्रसवाची कळा कळते. व्यासपीठावर उभा राहून ज्यांनी खरंच लहानपणी त्या गावामध्ये येऊन कार्यक्रम केला असेल किंवा त्या व्यासपीठाची सेवा केली असेल त्यांना कळतं मोठ्यापणी 15-16 वर्षानंतर व्यासपीठाला तिथं आल्यानंतर काय एक अनुभूती येत असते. मला वाटते मला ओळखणारे म्हणजे मी लहानपणी ज्यांनी पाहिलो अशा बरेचसे इथं व्यक्तिमत्व सध्याही उपस्थित असतील ज्यांनी मला 2009-10च्या काळामध्ये इथं कीर्तन करताना पाहिलं होतं. या गावामध्ये मी 2009-10 म्हणजे आजपासून 14-15 वर्षापूर्वी मी कीर्तनही केली, मी रामकथाही केली आणि याच गावामध्ये लक्ष्मण शक्तीचा एक कार्यक्रम केला. बघा बुद्धीला जोर पडल्यावर आठवलं तर विठाला विठा.
लागला त्या मावशी हसल्या, अशा गोड हसल्या, बाई म्हणले हेच ती काटतंय बारकस. हा म्हणजे त्यावेळेस खूप लहान होतो आणि मला आठवतं या गावामध्ये विस्तार झाला गावाचा फार मोठा. आता गाव लांबलं वाढलं आणि 15 वर्षाचा काळ आहे बाबा. 2009ला आलो होतो मी. त्यावेळेस मी रामकथा केली, शक्तीचा कार्यक्रम झालता, शक्तीच्या कार्यक्रमाला होतो आणि एका कांडाच्या समाप्तीला मला फोन केला गावकऱ्यांनी, महाराज कीर्तनाला या. कांडाच्या समाप्तीला कीर्तनालाही मी आलो होतो. आता या गावातली मुलगी, मी ज्यावेळेस कीर्तनाला आलो होतो त्यावेळेस या गावातली मुलगी आमच्या गावात दिली नव्हती, याच गावात होती. आता तिचं लग्न होऊन तिची मुलगी 6वीला आहे. 12 वर्षापूर्वी तिच्या लग्नाच्या अगोदर मी आलतो. हिशोब तुम्ही लावा. विढाला विढा. मी यासाठी नाही सांगायला लागलो मी किती पूर्वीचा आलतो. तुम्ही म्हणता याचा अर्थ एवढ्या दिवसापूर्वी आलता म्हणजे महाराजच जुना असावा. महाराज जुना नाही, महाराज लहान होता. फरक असा आहे, महाराज थोडा मोठा झालाय. आपल्या सर्वांचं या निमित्ताने दर्शन झालं. खरं तर मागच्या वर्षापासूनच आमच्या गजमल महाराजांची फार इच्छा होती. आम्हाला जगन्नाथ महाराज गजमलनी मागच्या वर्षीच फोन केला होता की महाराज एक आपली सेवा तुम्ही द्यायला पाहिजे. पण आमच्या भगवान भक्तवत्सल वीर शिरोमणी पार्थराज प्रभूचा, आमच्या ग्रामदैवताचा फार मोठा उत्सव असतो. आम्ही सगळे तरुण मंडळी मिळूनच करतो आणि त्यामध्ये नियोजन माझ्याकडे असतं. आणि मागच्या वर्षी महाराजांनी फोन केला, महाराजांना म्हणून महाराज काही करावं, यावर्षी काही माझं जमणार नाही कारण एवढा सगळा आमचा सगळ्या तरुणांचा कार्यक्रम आहे आणि या सगळ्या कार्यक्रमातून मला वेळ भेटणार नाही. मला जर खरंच भगवंताला माझ्याकडून सेवा करून घ्यायची असेल तर पुढच्या वर्षी असा काहीतरी योग बनेल की मी आपोआप तिथे येईल. आणि नेमकं यावर्षी आमचा कार्यक्रम बाकी सगळ्या गटबटीमुळं 5 दिवसात झाला. 10 तारखेला आमचा कार्यक्रम संपणार आहे. महाराजाला कळालं, महाराजांनी अगोदरच फोन लावला म्हणे ह्या वर्षी तारीख अजिबात भेटलीच पाहिजे. मागं पुढं होता का म्हणे. त्यांना सांगितलं कोणती घ्या. 14 तारीख त्यांनी घेतली आणि अशा निमित्ताने आपल्या सर्वांचं दर्शन होत आहे. मी हे म्हणतो या 4थ्या दिवसाची कीर्तन सेवेसाठी मी आपल्या सर्वांसमोर उपस्थित आहे. या कीर्तन परंपरेची, महाराष्ट्रातली कीर्तन परंपरा प्रगल्भ आहे आणि आगाध आहे. ती विस्तार पावलेली आहेच, यामध्ये कुठलंही दुमत नाही आहे. महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेचं वर्णन करत असताना तुकोबरायला इतका आनंद आहे महाराज त्या कीर्तन परंपरेचा. काय अपेक्षा आहेत महाराज तुकोबरायला कीर्तन परंपरेकडून. तुकोबराय या कीर्तन परंपरेचं किंवा महाराष्ट्रातले संत या कीर्तन परंपरेच्या जीवावर महाराज म्हणतात, आम्ही जीवनमुक्तपणा, जो मुक्तीचं सुख आहे आणि जो आत्ममुक्त आहे, जो ब्रह्मज्ञानी आहे, त्या ब्रह्मज्ञानाला लाळ घोटायला महाराज वर्णन करतात. मुक्त आत्मस्थिती क्या बात आहे महाराज, एकदम अप्रतिम. खाली बसलेले मला असं वाटतं तुम्हाला कुठल्या प्रकारच्या निमंत्रण पत्रिकेची आणि आमंत्रण पत्रिकेची गरज नाही. टाळ्या वाजा असं म्हणायला मला वाटतं तुम्ही मनातून वाजवायला पाहिजेत, तुमच्या इच्छेने वाजवायला पाहिजेत. वाजवा वाजवा वाजवा, जोरात वाजवा. याच्यातही कंजूसी नका करू, याच्यातही कंजूसी करू नका. महाराज उत्तरपद म्हणणं आणि पूर्वपद टाळकऱ्याकडे सोपवणं म्हणजे झोपेत घातलेला धोंडा आहे. त्याला वारकरी हाडाचा लागतो, पाठ्याचा लागतो. मेवा खाऊन जन्माला नाही, सेवा करून जन्माला वारकरी लागतो. महाराज घोटविन लाळ, घोटविन लाळ ब्रह्मज्ञानी हाती, घोटविन लाळ ब्रह्मज्ञानी हाती, घोटविन लाळ
ठिकाणी सांडवे गोटविन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती, गोटविन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती, मुक्त आत्मस्थिती सांडवील, मुक्त आत्मस्थिती सांडवील. घोटविन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती. मस्त जमलं बरं, पेटलंय. असं जर पेटत राहिलं तर आपण काकडा सोबत करू सगळे मिळून. महाराज एक गोष्ट, या कीर्तन परंपरेविषयी महाराजांची इतकी आस्था आहे, संप्रदायाची इतकी आस्था आहे. महाराज म्हणतात घोटविन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. या कीर्तन परंपरेला आगाध अशा प्रकारची एक परंपरा आहे, एक प्रसादिकता आहे. वारकरी संप्रदायाचे हजारो कीर्तनकार, हजारो प्रचारक, हजारो उपासक या परंपरेचं निर्वाहन करतायत. आणि मला असं वाटतंय वारकरी व्यासपीठावर उभा असलेला प्रत्येक जो उपासक आहे, प्रचारक आहे, त्यांनी बऱ्याचशा नियमांचं पालन करून वारकरी व्यासपीठाचं निर्वहन केलं पाहिजे. त्यांनी एक गोष्ट तरी लक्षात घेतली पाहिजे की आपण ज्या व्यासपीठावर उभा आहोत, या व्यासपीठावर महर्षी नामदेवासारखे महात्मे उभा राहिलेत. या व्यासपीठावर तुकोबरायासारख्यांनी प्रवचनं केलेत, तुकोबरायासारख्यांनी कीर्तनं केलेत, तुकोबरायासारख्यांनी अभंगवाणी गायली. आपण त्या व्यासपीठाची मर्यादा ठेवावी. वारकरी संप्रदाय कुणाची मक्तेदारी नाही महाराज. वारकरी संप्रदाय ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी त्या जबाबदारीचं पालन करताना ती अंतःकरणातून निर्वहन केले गेले पाहिजे. मी नेहमी म्हणत असतो, वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर बोलणाऱ्या वक्त्यांनी नेहमीच आपल्या शब्दांमध्ये कुठलीही कॉन्ट्रोवर्सी होऊ नये याचा विचार केला पाहिजे. मोकळं भांडवल कुणाच्या हाती दिलं नाही पाहिजे. कारण विद्वानाचे शब्द, विद्वानाच्या तोंडातून निघालेला शब्द हा त्याच्या ज्ञानाचा कस दाखवत असतो की तो किती ज्ञानी आहे. फार गरज नाही आहे एखाद्या ज्ञानाची खोली मोजण्याची, फक्त त्याचा शब्द पाहावा. महाराज आजच्या या अभंगातून, कीर्तन परंपरेच्या माध्यमातून या भूतलावर जन्मलेल्या जीवाच्या अंतःकरणामध्ये जी भीती निर्माण झालेली आहे, त्या भीतीचं समायोजन करत असताना त्या भीतीतून त्याला मुक्तता कशी प्राप्त होईल, तो मुक्त कसा होईल याचं वर्णन करतायत. विठाल विठाल. जास्त लांब कीर्तन करणार नाही मी, जास्त लांबपर्यंत ओढणार पण नाही. मला फक्त काही मुद्दे तुमच्यासमोर मांडायचे आहेत. महाराज म्हणतात अमर आहा, अमर आहा, खरे की पहा खोटेही. महाराज आपल्याला सांगतात की भेऊ नकोस, तू अमर आहेस, तू अमर आहेस, तू अमर आहेस. अमर आहेस म्हणजे तू मरणार नाहीयेस, तू अमर आहेस. महाराज जर जीव अमर आहे तर मग जीव असलेला जो अमर आहे तो मरण भयातून ग्रसित झाला, तो जन्माला कसा आला? अमर जन्माला येतो, बरोबर आहे. जीव अमर आहे, हा अमर जन्माला आला. मग हा जर अमर जन्माला आला असेल तर याच्या जन्माचे कारण मीमांसा करणं गरजेचं आहे. जीव जन्माला का आला, का जन्माला येतो जीव? महाराजांनी सोपे सोपे 3 प्रकार सांगितले. अगदी 3 प्रकार सांगेल आणि सेवा समाप्त करेल. पहिला प्रकार आहे मागच्या जन्मातलं जे कर्म आहे ते या जीवाला पुढच्या जन्माला मागच्या जन्मातलं पाप पुढच्या जन्माला कारणीभूत ठरतं. चला आपण थोडंसं उलटं घेऊ. मागच्या जन्मातलं पाप पुढच्या जन्माला कारणीभूत ठरतं, नंबर 1. बरं ठीक आहे. दुसरं कारण, मागच्या जन्मातलं कर्म पुढच्या जन्माला कारणीभूत ठरतं, नंबर 2.
आणि नंबर 3 सोपे सांगणारे, मागच्या जन्मातली वासना पुढच्या जन्माला कारणीभूत ठरते. महाराज याचं वर्णन हरिपाठामध्ये सुद्धा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, महाराज म्हणतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. 3 प्रकारचं सांगितले या जीवाला जन्माला येण्याचे. कोणकोणते? जो अमर आहे, महाराज त्याला अमरत्वाचं स्मरण करून देतात. तो अमर आहे, त्याच्या जन्माला येण्याची 3 कारण. मागच्या जन्मातलं कर्म आणि मागच्या जन्मातली वासना. जमलं? बस 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 बस. असं म्हणलं अवघड झालं. मला असं वाटतं एकदा तुम्ही पुढं सरका बरं, माझ्या आटोक्यात येऊ द्या. थोडं पुढं सरका. ही मध्ये काय कबड्डी खेळायची काय? एवढ्या मोठ्या ह्या मंडपात पैसे घेणार नाही रे बाबा. तू या मधल्या मंडपात हे बसले नाही, घेणार आहे ना? सरका पुढं, चला सरका जागेवर नुसतं असं डुलू नका. सरका पुढं, चला थोडं सरका. चला पुढे या. 15 वर्षानंतर लेकरू आलं तुम्ही जागेवर डुलायला लागलात. चला मावशाऊ, चला. तुमचंच लेकरू आहे, तुमचाच नातू आहे. चला पुढं, चला. अंगा असं येऊ दे ना, मला असं दिसू दे ना. तुम्ही नुसते तुमचे चचमीत चमकायलेत. या पुढं, चला. अंगा असं या पुढं. हा विठाल. आता घेऊ नका असं पुढं सारखा. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदा रोळी आनंद. कीर्तन याचंच नाव आहे महाराज. करू भजन भोजन असंच कीर्तन परंपरा आहे. असं थोडे तुम्ही दिसल्या म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही आहेत. तुम्ही दिसल्या म्हणजे मला वाटतं तुम्ही आहे. तुम्ही तिकडं मी इकडं. मला मेळ लागा ना, मी बोलतोय म्हणून. तुम्हालाही कळा ना महाराज काय बोलतायत म्हणून. तुम्ही समृद्ध लयच जर वाटला कंटाळा तर पाय माझ्याकडे असे सरळ लांबवा. पुरुष मंडळी सुद्धा पाय माझ्याकडे लांबवा, हात मागं टेकन झोपी जा. म्हणा महाराज पायाचं दर्शन घेत राहा, कीर्तन करीत राहा, आशीर्वाद आहे, काही कमी पडणार नाही. असं करा, पण बसा. चला, मला हे सांगायचंय, मी जास्त लांब घेऊन जात नाही. मला हे सांगायचंय, मागच्या जन्मातलं कर्म पुढच्या जन्माला कारणीभूत, मागच्या जन्मातलं पाप पुढच्या जन्माला कारणीभूत, आणि मागच्या जन्मातली वासना पुढच्या जन्माला कारणीभूत. बस 3च या प्रकारामध्ये आपण कीर्तन संपवणार. फक्त 3च मुद्दे पाहणार आहोत. चला, मागच्या जन्मातलं जी पाप आहे ते पुढच्या जन्माला कसं कारणीभूत आहे? रामायण ऐकलं तुम्ही? रामायण नाही ऐकलं? ऐकून घ्या. आणखीन किती दिवसांनी ऐकायचं? काय मुहूर्त आहे का रामायण ऐकायला? ऐकून घ्या. रामायणामध्ये रामचरितमानसमध्ये फार गोड प्रसंग आलेला आहे. त्या प्रसंगामध्ये जलिंदर दैत्याचं आणि त्याची पत्नी वृंदा याचं चरित्र वर्णन केलेलं आहे. फार गोड प्रसंग आहे. इतका महान बलवान होता तो जलिंदर. कुणाच्या जीवावर? आपली पत्नी वृंदेच्या पातिव्रत्याच्या जीवावर. इतका बलवान होता की रामचरितमानसमध्ये पूज्यपाद गोस्वामी तुलसीदासजी महाराज वर्णन करतात. शंभु किन्न संग्राम अपारा, धनुज महाबली मरहीन मारा. भगवान शंकराने सुद्धा भयंकर युद्ध केलं त्या जलिंदरासोबत, पण ही जलिंदर युद्धभूमीमध्ये मारल्या जाऊ शकत नाही. इतका अजय झालेला जलिंदर देवांना देवपदापासून दूर लोटलं. इंद्राचं इंद्रपद घेतलं. गिरीकंदरामध्ये फिरायला भाग पाडलं. कोणी? जलिंदराने. एवढं लक्षात ठेवा. कोणी? जलिंदरानं. बरोबर. हे गरजेचं आहे. असं हलकं फुलकं वातावरण. वास्तविकता माझा स्वभाव नाही आहे, माझा पिंड नाही विनोद करणं. तुम्ही माझ्या नावापुढं ज्या उपाधीचं अलंकृत केली, जी उपाधी अलंकृत केली, माझ्या प्रोफेशनमध्ये जुने जे लोक आहेत ते नेहमी सांगतात, वकिलाची विद्वत्ता ही त्याचे शब्द सांगते, विद्वत्तेनेच बोलावं. माझा पिंड नाही आहे. पण तुमचं काय होतं माहिती आहे का? नेमकं विनोद नाही केला, आशे जर फवाऱ्याने मारले की कधी मावा पडतोय मिळत लागत नाही महाराज. आशे गुगतीत लोक जणू आयुष्यभर कधी झोपच घेतली नाही, अशी गुगतीत कीर्तनात. चला लक्ष द्या. मी हे सांगत होतो, जलिंदर इतका बलवान झाला की सगळ्या देवांना त्रस्त करून टाकलं.
सगळे भगवान शंकराकडे गेले आणि भगवान शंकराची स्तुती केली. हे प्रभू बम 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 बोलो जय शिव जय शिव बम 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 बोलो जय शिव जय शिव हर हर बम बोलो जय शिव जय शिव हर हर बम बोलो जय शिव जय शिव आकडम बम बोलो जय शिव जय शिव अकरम बम बोलो जय शिव जय शिव बकडम बम बोलो जय शिव जय शिव अकरम बम बोलो जय बम 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 बोलो जय शिव जय शिव बम 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 बोलो जय शिव जय शिव बम 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 बोलो जय शिव जय शिव अकडम बम बोलो जय शिव जय शिव मकडम बम बोलो जय शिव जय शिव बकडम बम बोलो जय शिव जय शिव बम 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 बोलो जय शिव जय शिव बम 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 बोलो जय शिव जय शिव बम 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 बोलो जय शिव जय शिव हाथ उठा के शैल श्रृंग सम विशाल जटाजूट चंद्रभा शैल श्रृंग सम विशाल जटाजूट चंद्रभाल रंग की तरंगमाल विमल नीर साजे विमल नीर साजे विमल नीर साजे लोचन त्रय लाल लाल चंदन की कोरी भाल कुमकुम सिंदूर गुलाल प्रगटीवर साजे प्रगटीवर साजे प्रगटीवर साजे मुंडन की कंठमाल व्यसत हृदय खुशा मुंडन की कंठमाल व्यसत हृदय खुशाल स्फटिक जाल रुद्रमाल हरदयाल राजे हरदयाल राजे हरदयाल हे बम 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 डमरू बाजे वेदनाद स्वर सुसाज शंकर महाराज
सनकादिक सुर समाज प्रमुदित मन देवराज पाणिनी मुनी मन विभराज रिद्धी सिद्धी दानी प्रथम विकश ओमकार वर्ण सर्व मुनी उच्चार अक्षर स्वर निराकार वैखरी सुबानी भगवान शिव आशुतोष तुम अवगड डाणी भगवान शिव डोळे उघडले देवांकडे पाहिलं आणि सांगितलं व्हॉट हॅपन काय झालं आपण सगळीकडे आलात सांगितलं प्रभू फक्त एकच अडचण आहे सगळ्या गोष्टी दूर झाल्यात फक्त एक अडचण आहे जलिंद्र नावाचा जो उन्मत्त झालेला दैत्य आहे सगळ्यांनी प्रयत्न केले तो काही मारला गेला नाही आता तुम्हीच काहीतरी उपाययोजना करा तुम्ही युद्ध केलंयचे ना तुमच्याच्याने काही झालंय का सांगितले सगळे चला आता भगवान विष्णूकडे आले क्षीरसागरामध्ये भगवान विष्णूचं स्तवन केलं सांगितलं प्रभू आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा भगवंताने सांगितले बघा मी देव असलो तरीही आणि जालिंदर दैत्य असला तरीही मी जालिंदराला मारू शकत नाही तुमच्यासाठी वाटलं तर मी एक गोष्ट करतो तुम्ही काय करतात ते म्हणजे तुम्ही युद्ध करा ते मी जे करायचं ते करतो प्लॅन अगोदर सांगू नये महाराज रिझल्ट लागल्यानंतर प्लॅन सांगावं अगोदरच प्लॅन सांगला तर पॅनल फुटत असते हा अराजकीय असं मला म्हणायचंय आणि मग भगवान शंकरानं त्या सर्व देवसैन्याचं लीड केलं भगवान शंकर त्या देवसैन्यांना समोर घेऊन गेले युद्ध सुरू झालं भगवान विष्णूने इकडं जलिंदराचं रूप धारण केलं वृंदेच्या महालामध्ये गेले वृंदेच्या महालामध्ये प्रवेश झाला वृंदेने पाहिलं आपले पतिराज आलेत पातिव्रत्याचं धर्म निर्वहन करण्यासाठी वृंदेने सुंदर अशा प्रकारचं औक्षणाचं ताट समोर आणलं भगवंतासमोर गेली आपला पती होताच त्या अवतारामध्ये देव कुणाच्या जलिंदराच्या आणि त्या अवतारामध्ये भगवान समोर गेले वृंदेने फक्त भगवंताच्या कपाळावर 2 गंधाक्षदा लावल्या वर 2 अक्षदा फेकल्या आणि भगवंताने हात धरला वृंदेचा आणि फक्त मंचकापर्यंत आले मंचकावर बसले आणि तेवढ्या दूध धावत आला महाराणी सरकार महाराज जलिंदर युद्धभूमीमध्ये देवांच्या हातून परास्त झाले मारल्या गेले वृंदेच्या कानावर शब्द पडला महाराज तिने मागचा पुढचा काहीच विचार केला नाही आपल्या शेजारी जो पती म्हणून उभा होता त्याच्याकडे पाहिलं तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता देवाच्या शेंडीपासून तर तळपायापर्यंत घामाला महाराज थरथर कापू लागला जगाचा बाप आहे जगन्नियंता आहे पण तरी सुद्धा देवाला राहावलं नाही तिने फक्त भगवंताकडे पाहिलं आणि सांगितले बघ म्हणे माझा पती जर युद्धभूमीमध्ये मारला गेला असेल तर माझ्या समोर माझा पती म्हणून जो उपस्थित आहे तू कोण आहेस फक्त एवढा साधारणचा प्रश्न होता भगवान चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाले चतुर्भुज शंखा चक्र आयुध संपूर्ण अशा आपल्या आयुधासहित प्रभू ज्यावेळेस प्रकट झाले मान थोडीशी प्रभूची खाली गेली आणि भगवंताने सांगितलं वृंदा मी साक्षात जगन्यंता श्रीमन्नारायण भगवंताकडे पाहिलं डोळ्यात पाणी आलं आणि सांगितलं अरे रे देवा माझ्या पतीला मारण्यासाठी तुला इतक्या खालच्या थरापर्यंत जावं लागलं की माझं पातिव्रत्य तुला भंग करावं लागलं आणि आता ते केलंयस ना त्याचं फळ तुला भोगावं लागेल देवाने मनामध्ये विचार केला आता जी म्हणेल तोंडातून जे शब्द निघेल तो मान्यच करावा लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाहीये तिच्या समोर तर पतिव्रते समोर तर देव सुद्धा झुकतो देवाने विचार केला आता ते तर मान्य करावं लागेल त्यामध्ये कुठलंही दुमत नाहीये आणि वृंदेच्या तोंडातून एक शाप निघाला वृंदाने सांगितलं देवा जसं या जन्मामध्ये तू येऊन कपट रूपाने माझं पती माझ्यापासून हिरावून घेतलास त्याचप्रमाणे ज्या या जन्मामध्ये मला तू पतिविरहाचं दुःख दिलं त्याप्रमाणे पुढच्या जन्मामध्ये माझा पती येईल तुझ्या पत्नीचं हरण करेल किंबहुना अपहरण करेल आणि तुला पत्नी वियोगाचं दुःख देईल तो जलिंदर अकॉर्डिंग टू रामचरितमानस तो जलिंदर पुढच्या जन्मामध्ये रावण झाला आणि भगवान विष्णूला तो शाप खरं करण्यासाठी राम जन्माचे एका कारणामधले एक कारण ही रामचरितमानसामध्ये पहा राम जन्माचे खूप मोठे कारण आहेत त्यामध्ये 4-5 कारण गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी सांगितलेले जे भगवान शंकर माता पार्वतीला सांगतात त्यातलं हे प्रमुख कारण आहे भगवंताला राम रूपामध्ये अवतरीण व्हावं लागलं आणि माता जानकीचं अपहरण रावणाने केलं म्हणजे मागच्या जन्मातलं पाप पुढच्या जन्माला कारणीभूत फक्त आपल्याच नाही देवाच्याही होतं विढाला
जन्मातलं पाप पुढच्या जन्माला कारणीभूत ठरतं. नंबर 1चा जो आपला मुद्दा होता तो संपला. आता नंबर 2चा मुद्दा, मागच्या जन्मातली वासना पुढच्या जन्माला कारणीभूत ठरते. बरोबर आहे. तुम्ही भागत ऐकतात ना सध्या, मावशा हो, भागत ऐकतात ना? म्हणे ना, कधी म्हणणार आहेत हा तुम्ही? कीर्तन झाल्यावर ऐकतात ना भागवत. महाराज परंपरा आहे आपल्या भागामध्ये. भागवत कथा करणारा महाराज कुणीही असू द्या, नाव काहीही असू द्या, लोक त्याला म्हणते भागतावली महाराज. आपल्याकडे परंपरा आहे, आज बी खेड्यामध्ये आहे. आपल्याकडे लोक त्याला काय म्हणते, त्या महाराजात साखाराम नाव असू द्या, तुकाराम नाव असू द्या, पांडुरंग नाव असू द्या, काही असू द्या, आपल्याकडे बाया त्याला म्हणतात भागतावली महाराज. सध्या ऐकतायत ना? भागवतामध्ये तृतीय स्कंदामध्ये फार गोड चरित्र आलेलं आहे. तुम्ही ऐकलं असेल, सध्या ऐकलं असेल. आणि आमचे शास्त्रीजी फार गोड सांगतात. आमचे ज्येष्ठ आहेत, फार गोड चिंतन करतात. मी म्हणेल तुम्ही नक्की भागवत ऐका आणि नेहमी ऐका, रोज ऐका. सध्या जे चालू आहे ना, आता राहिलेत किती, 4था दिवस तर झालाय. 5, 6 आणि 7 3 दिवस अगदी तन्मयतेने कथा ऐका. राजा भरताचं चरित्र आलेलं आहे. नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात, जे राज्य वैभव भोगेती तया कदान घडे विरक्ती, भरते केली नवल ख्याती, सेविला श्रीपती भोग त्यागे. आपलं सर्वस्व सोडलं भरतानं. भरतानं विचार केला, माझे पिताश्री यांनी सर्वस्व सोडलं आणि अरण्यामध्ये गेले. मला सुद्धा आता ते करावं लागल. आपला मुलगा सुमती राज्य गादीवर बसवला भरतानं, अरण्यामध्ये गेले. गंडकी नदीचा प्रदेश आहे, थंडगार प्रदेश आहे. आणि गंडकी नदीच्या थंडगार प्रदेशामध्ये हातामध्ये जपमाळ घेतली भरतानं. आणि जपमाळ घेऊन भरत भजन करायचे रोज. वृंदा विपिन बिहारी नंदलाला, सेवा कुंज बिहारी नंदलाला, मेरोबा के बिहारी नंदलाला. भज गोविंद गोविंद गोपाला, भज गोविंद गोविंद गोपाला, मेरो मुरली मनोहर नंदलाला, मेरो मुरली मनोहर नंदलाला, प्यारो मुरली मनोहर नंदलाला, मेरो रमन बिहारी नंदलाला. भज गोविंद गोविंद गोपाला, भज गोविंद गोविंद गोपाला. हातामध्ये माळे आणि भरतानं भजन करावं. वृंदावन धामनी को, ब्रज को विश्रामनी को, श्यामा और श्यामनी को, मंदिर आनंद को, काली दे धामनी को, यमुना को नीरनी को, रेणुका को भाननी को, स्वादनी को चंद को, राधा कृष्ण कुंडनी को, भक्तन को संडनी को, गौर श्याम रंडनी को, अंग युग चंद को, नीलपीठ पटनी को, बंसी बट तटनी को, ललित किशोरी जी की नटनी को, नंद को. गोविंद गोविंद गोपाला, गोविंद गोविंद गोपाला, भज गोविंद गोविंद गोपाला, भज गोविंद गोविंद गोपाला. माथे पे मुकुट देखी, चंद्रिका की चटक देखी, छवि की लटक देखे, रूप रस पीजिए. माथे पे मुकुट देखे, छवि की लटक देखे, छवि की लटक देखे, रूप रस पीजिए. लोचन विशाल देखे, गले कुंजमाल देखे, अधर रसाल देखे, चित्त चोप कीजिए. कुंडल की कलन देखे, चलकन की चलन देखे, पलकन की पलन देखे, सर्वस्व दीजिए. पीतांबर चोर देखे, मुरली की ओर देखे, सावरे की ओर देखे, देखे ओनी कीजिए. गोविंद गोविंद गोपाला, भज गोविंद गोविंद गोपाला, भज गोविंद गोविंद गोपाला, गोविंद गोविंद गोपाला.
भरतानं भजन करावं. वृंदा विपिन बिहारी रोज भजनात तल्लीन. नेमकं कधी कधी काय होतं माहिती का, नेमकं माणूस ज्या गोष्टीसाठी जातो ती गोष्ट मिळत नाही आणि दुसरी गोष्ट नको असती ती गोष्ट अंगावर पडल्याशिवाय राहत नाही. मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी. कोणालाच वाटत नव्हतं कोरोनामध्ये मला कोरोना व्हावा म्हणून. बऱ्याच जणांना झाला, काही नीट झाले, काही बिचारे दवाखान्यात गेले ते आलेच नाही, डायरेक्ट राखच आली. झालं ना असं. इथं बसलेल्या प्रत्येक एका माणसानं आपल्या जवळचा कोणी ना कोणीतरी माणूस कोरोनामध्ये गमावलाय. हे खरं आहे ना. मला हे म्हणायचंय, माझा सांगण्याचा उद्देश फक्त हा आहे. भरतानं भजन सुरू केलं, 2-4 दिवस भजन गोड राहिलं, पण एक दिवशी भरत भजनाला बसले होते. तेवढ्यात भरताच्या कानावर काहीतरी चाहूल लागली. म्हणून भरतानं काहीतरी ऐकल्यासारखं झालं म्हणून भरतानं डोळे उघडले. समोर पाहिले एक हरण सुसाट वेगानं त्या गंडकी नदीकडे धाव घेते आणि भरताच्या डोळ्याच्या देखत देखत त्या गंडकी नदीमध्ये त्या हरणाने उडी मारली. तिच्या पाठीमाग वाघ लागला होता. ती हरण कसे तरी त्या वाघाच्या भीतीने गंडकी नदी पार करते. भरत पाहतायत डोळ्यांनी, मध्य नदीमध्ये ते हरण गेलं. शुकदेव सांगतायत, परीक्षिती नदीच्या केंद्रबिंदूमध्ये गेल्यानंतर त्या हरणाने आपल्या छोट्याशा पाडसाला जन्म दिला. ते हरण प्रसूत झालं. हे हरण कसं तरी पहिलं तीराला गेलं. एकतर पाठीमागं लागलेल्या वाघाची भीती, दुसरं गंडकी नदीचं थंडगार पाणी आणि तिसरं प्रसूतीच्या वेदना. पहिलं तीराला गेल्याबरोबर हरणानं जीव सोडला, मृत झालं, गतप्राण झालं. आणि त्या हरणाचं छोटंसं पाडस त्या पाण्यामध्ये वाहू लागलं. गंडकीच्या थंडगार पाण्यामध्ये वाहणाऱ्या त्या पाडसाला पाहिलं. हातातली जपमाळ फेकली भरतानं आणि भरतानं उडी मारली गंडकीच्या पाण्यामध्ये. पोहत पोहत त्या हरणाच्या पाडसापर्यंत गेले. त्या पाडसाला धरलं, कासेला पकडलं आणि त्या हरणाला पकडून, त्या पाडसाला पकडून आपल्या छातीला लावून भरत आपल्या पर्णकुटीपर्यंत पोहत पोहत आले. थंडगार पाणी, नुकता झालेला जन्म, नाकातोंडात गेलेलं पाणी, पूर्ण थंडीचा प्रदेश. त्या हरणाचं पाडोस थरथर कापू लागलं, अंगामध्ये थंडी भरली. भरतानं शिकुटी पेटवली, सुंदरसं त्याला उब दिली आणि जशी उब मिळाली 15 मिनिटामध्ये ते स्वतःच्या पायावर उभं राहिलं. अर्धा तासामध्ये ते थोडंसं वाकडं तिकडं चालू लागलं. 1 तासामध्ये ते पर्णकुटी भरवड्या मारू लागलं. समोर बसलेले सुज्ञ चिकित्सक आणि अभ्यास वृत्तीच्या श्रोत्यांना माझं एक विचारणं आहे. खरं तर न्यायालयीन कामाच्या गटमटीमध्ये आता कीर्तनासाठी वेळ मिळत नाहीये. मी शेवटचं कीर्तन केलं त्याला 6 महिने झाले. 6 महिन्यानंतर आत्ताशी व्यासपीठावर आहे. आज 6 महिन्यानंतर तुमच्या समोर आहे. व्यासपीठावर खोटं बोलत नसतात. माझा फक्त एक प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही त्याचं उत्तर द्या. मी आपल्यासाठी व्यासपीठाला आहे. वाहत जाणाऱ्या हरणाच्या पाडसाला भरतानं गंडकी नदीमधून वाचवलं, बुडताना वाचवलं, वाहताना वाचवलं, किंबहुना मरताना वाचवलं. लक्षात येते? बुडताना वाचवलं, वाहताना वाचवलं आणि मरताना वाचवलं आणि वाचवून आपल्या पर्णकुटीमध्ये घेऊन आले. तर हा भरतानं त्या पाडसावर केलेला काय आहे? बोला 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 बोला. नाही नापास होणार तुम्ही, बोला. काय? उपकार आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हा त्या पाडसावर केलेला भरतानं उपकार आहे. पण शुकदेव सांगतात, परीक्षिती, हा उपकार शास्त्राने तेव्हा ग्राह्य धरला असता जेव्हा भरतानं 8-15 दिवस, 20-25 दिवस ते पाडस थोडंसं मोठं होईपर्यंत आपल्या आश्रमात ठेवलं असतं आणि 25 दिवसानंतर त्या पाडसाला घेतलं असतं. एका हरणाच्या कळपापाशी गेले असते आणि त्या कळपामध्ये त्याला सोडून दिलं असतं, सांगितलं असतं, दादा आता तू जा, जन्माला आलास, जगणं, आयुष्य जगणं हे तुझं काम आहे. मी आयुष्य जगून मोकळा झालो बाबा. आता मी कशासाठी आलोय? सगळं सोडलंय, भजनासाठी आलोय. तू जन्माला आलास, जगणं तुझं काम आहे, तू तुझं काम कर. मी सगळं जीवन जगून झालंय, आता भजन करण्यासाठी आलोय. भजन करणं माझं काम आहे, मला माझं काम करू दे. तू जग, तुझं काम कर, मी भजन करतो, माझं काम करतो. ठीक असतं, बरोबर झालं असतं, शास्त्रानुमते परफेक्ट झालं असतं. नाही ना महाराज. गये ते हरिभजन को ओटन लगे कपाश. अडकली. भरताने हातामध्ये जपमाळ घ्यावी आणि भरतानं भजन सुरू करावं. मुझे चरणों से लगा ली मेरे श्याम मुरली वाले. भरतानं जसं भजन सुरू करावं, त्या पाडसाने यावं. भरत ज्या शिळेवर बसलेत, पुढचे 2 पाय त्या शिळेवर टाकावेत, आपलं तोंड पुढं करावं आणि भरताच्या हनुवटी चाटायला लागावी. भरताने जपमाळ फेकावी, त्या पाडसाला ओढून घ्यावं, मांडीवर बसवावं, डोक्यावर हात फिरवून म्हणावं, माझं बाळ. कोणाला? कोणाला? त्या पाडसाला.
घरचे 100 मुलं घरचे मुलं सोडून भरत इथं आले आणि 100 मुलामध्ये सगळ्यात मोठे होते भरत. त्यांच्या वडील विठ्ठल विठ्ठल, त्यांचे वडील ऋषभदेव जे जैन धर्मातले 23वे तीर्थंकर आहेत. ऋषभदेवांना 100 मुलं, त्यातले मोठे भरत. राज्यवैभव भोगलं आणि सगळं सोडून स्वतःचा मुलगा सुमती राज्य गादीवर बसून भरताना सगळं तपश्चर्या करण्यासाठी सगळं राज्य सोडलं. एवढी मोठी प्रगल्भ आणि प्रदीर्घ परंपरा भरताची, पण सगळं सोडलं आणि त्या पाडसाला माझं बाळ म्हणू लागलं, माझं बाळ म्हणू लागले. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, माणूस कधी कधी ज्या गोष्टीवर जास्त प्रेम करतो, ज्या गोष्टीवर जास्त विश्वास ठेवतो, कधी कधी ती तुम्ही बघा बरं. मला खरं सांगा, शेजारीन बोलल्यावर जास्त राग येतो का सून बोलल्यावर जास्त राग येतो? कसं आहे मावशाव, कसं आहे तुमच्याकडं? शेजारीन बोलल्यावर जास्त राग येतो का सून बोलल्यावर जास्त राग येतो? बोला ना. बऱ्या दिसते तिकडल्या. हा महाराज, सून बोलल्यावर जास्त राग येतो. आपणच आणलेली असती, वाजित गाजित आणलेली असती, राग येतो का? आपलं मानलेलं असतं ना तिला. आपल्या गोष्टी जास्त त्रास देतात. ज्याला आपलं म्हणलं ना, अडचण तिथून सुरू होती. तुम्ही बघा, गल्लीत 2 लेकरं खेळत असले, त्यात एक आपलं असलं आणि एक शेजाऱ्याचं असलं. शेजाऱ्याचं पडलं थोडं वाईट वाटतं, आपलं पडल्यावर काय ती विचारायचंच नाही, ते लय अवघडी. का? ते आपलं आहे ना, जिथं आपलं सुरू होतं ना तिथं त्रास जास्त होतो, अडचण अशी. मी सांगत एक होतो, माझा सांगण्याचा मुद्दा हा होता, आपलं मानलं. आणि ते हरण ते चंचल वृत्तीच आहे. एक दिवशी चरायला गेलं अरण्यात, हरणाचा कळप सापडला असेल, गुंतलं तर गुंतलं, आलंच नाही. पण महाराज इकडं हातामध्ये जपमाळ घेऊन जे भजन करत होते ते भरत आता त्या पाडसाचं भजन करू लागलं. जे पाडस निघून गेलं, अगोदर भजन करायचे वृंदा विपिन बिहारी नंद, आता भजन करू लागले माझं पाडस, माझं पाडस, माझं पाडस, माझं पाडस, माझं पाडस. अंतकाळाची वेळ जवळ आली, आता मरणार आहे, पण वासना मात्र त्या पाडसावर आहे. मरायची वेळ आली, मरणार आहे. शेवटी माझं पाडस, माझं पाडस म्हणू लागले. आता तरी म्हणायला पाहिजे ना, जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले, जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले. म्हणा नाही म्हणले, माझं पाडस, माझं पाडस, माझं पाडस. विचारा संत मालिकेला, संत मालिका सांगते काय झालं. घाला तो घातला वासने, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. आणि मग आता नाथ महाराजाचं हे प्रमाण इथं जॉईंट करा, जन्म घेणे लागे अंगा, असं बोललं, जमलं. आता तिसरा प्रकार अगदी शेवटचा राहिलेला, संपवतो मी हळूहळू. अगदी शेवटच्या प्रांतामध्ये जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, पापाच्या निमित्ताने जन्म घ्यावा लागतो. दुसरं, तिसरं, मागच्या जन्मातलं कर्म पुढच्या जन्माला कारणीभूत. आपण ओवी घेतली होती महाराज पंढरपुरामध्ये, आगा कर्मे जे उरावे ते सुखदुःखी फळावे, आणि मग तया ते भोगावया यावे देहाये का. कर्म फार बलवंत रे महाराज. कर्माचं एवढं सोपं समजतं काय? कर्माचा फटका फार अवघड आहे. कर्म महान बनवतं, कर्म विद्वान बनवतं, कर्म हैवान सुद्धा बनवतं. कर्माचं फार अवघड आहे. मी कर्माचं ज्वलंत उदाहरण देऊ का? कर्म कोणाला किती देतं आणि कर्म कोणाकडून किती घेतं.
चला मी तुम्हाला सरळ सांगतो. महाभारताचं युद्ध कुणाकुणामध्ये झालं? कौरव पांडवामध्ये. हा बोलत चला. महाभारताचं युद्ध कुणाकुणामध्ये झालं? कौरव पांडवामध्ये. मला सांगा, पांडव किती जण होते? 5 जण होते. कौरव किती जण होते? 100 जण होते. बरोबर आहे. 100 कौरव होते, 5 पांडव होते. कोण कोण होते पांडव 5 जण? सगळं सांगितलं बरं का. धर्मराज युधिष्ठिर, भीमदादा, महान धनुर्धारी पार्थ, नकुल, सहदेव. किती जण झाले? चला. पांडव किती होते? 5. तुम्ही किती जणांची नावं सांगितले? 5. 100% स्ट्राईक रेट. चला. कौरव किती होते? बोला पटकन, बोला बोला, माझा वेळ वाया नका घालू. किती होते सांगा? 5 जणांची नावं सांगा. हां. दुर्योधन, दुःशासन. तिसरा सांगा. सांगा. अवघडे महाराज, याला म्हणतात कर्म. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. जास्त भानगडीत पडायचं नाही. हेच कर्म आहे महाराज, हेच कर्म आहे. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ योगे मेला, कर्मे रावण शय पावला, वियोग घडला सीता देवी. कर्मे मन्मथ झाला राग, कर्मे मन्मथ झाला राग. कर्माची गती आहे महाराज. 5 पांडव, महाभारताचं युद्ध झालं, 5,500 वर्ष झाले. तुम्हाला 5 पांडवाचे नावं माहिती आहेत, पण 100 कौरव, 100 कौरवामध्ये किती बुद्धीला जोर दिला, ताण दिला. ज्ञानी असला, विद्वान असला तर फक्त 2 कौरवाची नाव सांगू शकतो. खूप झालं तर 3. विघट, उत्तम आणि विकर्ण. बाकीचे 3 सांगितले. असे 5. पण खूप झालं तर माणूस किती विचार करतं. दुःशासन, तो बी का तर तो प्रमुख होता वस्त्रहरणामधला, म्हणून तो प्रमुख होता. कारण त्याचीच तर हात तोडण्याची प्रतिज्ञा घेतली होती. त्या हाताच्या रक्तानं पांचालीचे केस धुण्याची प्रतिज्ञा घेतली होती भीमानं, म्हणून. नाही तर तो सुद्धा लक्षात नसता ठेवला आपण. हे कर्म आहे, हे कर्म आहे महाराज. मला फक्त एक सांगायचं, मी फार किचकटात जाणार नाही, तुम्हाला सरळ सरळ सांगतो. कर्माचा विषय असा आहे, शास्त्रकार सांगतात, नक्षीयते युतम कर्म जन्मकोटी सतैरपि अवश्यम एव भुक्तव्यम युतम कर्म शुभाशुभम. तुम्हाला कर्म भोगावं लागेल. तुम्ही जसं कर्म केले, जे कर्म केले, त्या कर्माचा मोबदला कसाही असो तो भोगावा लागणार. ते जन्माला कारणीभूत ठरतात हे तर नक्कीच आहे, त्यातील मात्र शंका नाहीये. केले कर्म झाले रे भोग आले, केले कर्म झाले रे भोग आले, उपजले कर्म जिथले तिथं घेऊन जातो महाराज माणसाला. केले कर्म झाले त्याची भोग आले, आणि उपजले मेले आईसे किती. कर्म जिथले तिथं घेऊन जातं. तुम्हाला 1000 वेळेस तुम्ही हा दृष्टांत किंवा हा प्रसंग ऐकला असेल. महाभारतातला पितामह भीष्माच्या अंतकाळ जवळ आला, सगळे पांडव समोर आले, भगवान समोर आले. पितामह भीष्माने सांगितलं, देहावसाने तुम सामने हो, बंसी बजाते मन को रिझाते, यही गीत गाते मैं तननाथ त्यागो गोविंद दामोदर माधव येते, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं तुम्हाला माहीत असेल. त्यामध्ये पितामह भीष्माने पुष्पताग्रा छंदामध्ये स्तुती केली. इतिमते रूप कल्पिता वितृष्णा भगवती शाश्वत पुंगवे विभुम्नी वगैरे वगैरे. पुढं बाकीचे श्लोक नंतर बघू. या सगळ्या श्लोकामध्ये पितामहाने
भगवंताकडे प्रार्थना केली आणि शेवटी पितामाने विचारलं होतं की देवा, मी लहानपणापासून जन्मल्यापासून गंगा आईच्या उदरातून जन्म घेतल्यापासून आत्तापर्यंत जन्माला पहिला श्वास घेतला, जन्माला आल्यानंतर पहिला श्वास घेतला, तर आत्ता शेवटचा श्वास सोडेपर्यंत वयाने लहान स्त्री भेटली तिला ताई म्हणालो, वयाने मोठी स्त्री भेटली तिला आई म्हणालो, पण माझ्या गंगापुत्र भीष्माच्या शंतनूनंदन भीष्माच्या जीवनाचा जो शेवट आहे इतका दुर्दैविक झाला. त्यानंतर भगवंतानी 125व्या जन्मापर्यंत पितामाचं पाप नव्हतं, 126वा जन्म राजपुत्राचा तो काय म्हणतात तो सरड्या फेकला, तो काट्याच्या फांदीवर पडला, हे सगळं तुम्हाला माहीत असेल. मी लांब नेत नाही तुम्हाला, कर्म तुम्हाला जिथं लिहिते हे सगळं ऐकलेलं आहे, तुम्ही ऐकून जांभळे दिल्यात तुम्ही. हे मी दुसरं सांगतो त्यासाठीच. चला, गरुडाच्या आईचं दुखत होतं, गरुडाच्या आईचं दुखत होतं. पक्षीराज भगवंताचं वाहन गरुड, कर्म कुठं घेऊन जातो मी तुम्हाला सांगतो, जिथं आहे तिथं घेऊनच जातं कर्म, तुम्हाला सोडित नाही. बघा तुम्ही. आणि गरुडाच्या आईचं दुखत होतं. आपल्याकडे काय करतात, एखाद्या माणसाचं दुखायला लागलं तर आपल्याकडे लोक भेटायला जातात. नॉर्मली असंच आहे ना, तुमच्याकडे भेटायला जातात ना, तुमच्याकडे एखाद्या दुखायला लागलं की पाहुण्या रावळ्यामध्ये भेटायला जातात. हे भेटायला जाणारे खरे कहार आहेत. भेटायला जाणारे इतकं अवघडे महाराज, भेटायला जाणारे सांत्वन द्यायला जातात का त्याला हादरवायला जातात हेच कळत नाही मला कधी कधी. हां, अहो कधी भेटायला जाणाऱ्यांच्या तोंडातून काय नाही गण, काय झालं तर त्यांनी ताप आलता, हाव ना राव आमच्या शेजाऱ्याला मागच्या सासात अचानक गेलो. काय गरज आहे का? ते भेटायला जातात, सांत्वना म्हणून जातात, आणि काय नेतात आपल्याकडं भेटायला गेल्यानंतर? काय नेतात? पार्ले. इतके पार्ले पेशंट वारले तरी पार्ले. मी तर म्हणतो त्याच्या घरच्याने दुकान टाकावं इतके पार्ले. वास्तविकता आहे, मी कुठं सांगत नाही. ते सोडा, जातात सगळे भेटायला. कार असतात भेटणारे? मग सगळे गेले, सगळे देव दानव दैत्य मानव सगळे जाऊन आले. आता पक्षीराज मोठ्याची आई होती, ती दुखायला लागले, गेले सगळे. भगवान यमराजाला वाटलं आपण जावात. कुठं? गरुडाच्या आईचं दुखतंय तर आपण जावात. कोणाचं दुखत असलं आणि यम भेटायला आला म्हणजे जरा सोपं वाटतंय का? हा, एवढं सोपं थोडंच आहे. शेजारची शांत आका थोडीची ती. हा, महाराज गरुडाला कळलं भगवान यमराज येणार आहेत. धर्मराज गरुडाने व्यवस्था लावली. भगवान धर्मराज यमराज तिथं आले. यमराजाने पाहिलं, आईची तब्येतची विचारपूस केली आणि जाता जाता फक्त यमराजाने आईकडे पाहिलं आणि थोडंसं हसलं. यम हसू नये महाराज. यम भेटायला आला आणि चालता चालता हसला म्हणजे फार मोठा संकेत आहे. गरुडाला टेन्शनच आलं महाराज, यम हसला म्हणल्यावर. त्याला वाटलं करावंच काय आता. गरुडाने विचार केला, आता काय करायचं? गरुडाने विचार केला, यम हसला याचा अर्थ काहीतरी गंभीर विषय आणि आपण लवकर सावध झालं पाहिजे. गरुडाने विचार केला, आई आता तू घरी थांबायचं नाही. म्हणे मग कुठं जायचं? त्यांनी चल म्हणे मी तुला अशा जागेवर घेऊन जातो जिथं तुला कुठलाही धोका नसणार आहे. बसवलं पहाटे 4:30 वाजता. इकडे काकडा सुरू झाला आणि तिकडे गरुडाने आईला बसवलं पाठीवर आणि गरुड निघाली. गरुडाच्या डोक्यामध्ये एकच संकल्पना, मी अशा ठिकाणी आईला घेऊन जातो जिथं कुणालाही कळणार नाही माझी आई तिथंही, माझ्या आईवर कुठलंही संकट येणार नाही, मी तिथं घेऊन जातो. मारलं गरुडाने उड्डाण, आईला पाठीवर बसवलं. पक्षीराज आहेत महाराज. एका उड्डाणामध्ये ब्रह्मांड पालती घालण्याची ताकद आहे, त्याला पक्षीराज गरुड म्हणतात. सामान्य नाही. भगवान जगन्नियंता जगतप्रभू श्रीमन्नारायणाला जे खांद्यावर घेऊन उडतात त्याच्यात कमी ताकद असेल का? आणि उडाले आणि हिमालयाच्या सगळ्यात उंच शिखरावर एक गुहा होती. त्या गुहेवर पक्षीराज गरुडाने असं थोडेसे पाय टेकवले आणि जसे पाय टेकवले गुहेमध्ये प्रवेश करणार तेवढ्यात भगवान यमराज हातामध्ये यमपाश घेऊन समोर आले. यमराजाला पाहिलं, गरुडाचे हातपायच गळाले महाराज. आतापर्यंत उडत होते, इतक्या दूर आले, तेवढा थकवान यमराजाला पाहिलं हातपायच गळाले. तुम्ही इकडं म्हणे आमचं कामच इकडे म्हणून आलोय. बरं ते म्हणे बघा गरुड, राग येऊ देऊ नका, पण माझं काम आहे ते मी करतोय. गरुडाने सांगितलं, महाराज जे काही तुमचं काम असेल ते करा, पण मला फक्त एक गोष्ट सांगा, तुम्ही काल घरी आईला भेटायला आले आणि भेटायला आल्यानंतर तुम्ही हसले का? यमराजाने फार सुंदर उत्तर दिलं. यमराजाने सांगितलं,
पक्षीराज, मी जेव्हा तुमच्या आईकडे आलो तेव्हा येताना मी चित्रगुप्ताला सहज विचारलं, चित्रगुप्ता, गरुडाची आई काय नाव तिचं? लक्षात आहे, कद्रू पासून झाले साप आणि विनितापासून गरुड आणि अरुण. कद्रू ही पूर्ण सापांची आई आहे, कश्यपाची पत्नी. ह्या विनिताचं आयुष्य किती बाकी मला ते सांग. आणि जेव्हा चित्रगुप्ताने पाहिलं, चित्रगुप्ताने सांगितलं, यमराज, अहो यांच्या आईला, गरुडाच्या आईला तर उद्या पहाटे 6 वाजता हिमालयाच्या उंच गुहेवरून आपल्याला तिचं प्राणहरण करायचंय. तेव्हा मी आईला घरी भेटायला आलो, आईची प्रकृती पाहिली, म्हातारी 2 पावलं चालू शकत नव्हती. मला हसू आलं, अरे ही 2 पावलं चालू शकत नाही आणि उद्या हिला हिमालयाच्या सर्वोच्च शिखरावरून असणाऱ्या गुहेतून हिचं प्राणहरण करायचंय. मला याचं हसू आलं, ही म्हातारी तिथपर्यंत येईन कशी? तिची अवस्था पाहिली मी अंथरुणात पडलेल्या म्हातारीची, मला त्यामुळं हसू आलं, येईन कशी? मला काय माहित होतं, चतुरा तो, शिरोमणी, गुण लावून तिचं कर्म तिला इथपर्यंत घेऊन आले. कर्म नेतो महाराज, तुम्ही कुठेही जा, कर्म नेतं. आणि कर्म चांगलं असो वाईट असो ते भोगावंच लागतं, त्याला पर्याय नाहीये, ते भोगावंच लागतं. तुम्ही कितीही योग्य प्रकारे असाल किंवा किती अयोग्य प्रकारे असाल, काहीही करा, कर्म भोगावंच लागतं. कर्म रे शाटोळेना, कर्म रे शाटोळेना, बाण लागला जगजीवना, कर्मरेषा टळेना, बाण लागला जगजीवना, सांडियेल्या गोपांगना, हे नारायणा प्रारब्धे. याला प्रारब्ध, याला कर्म म्हणतात महाराज. ते कुणालाही सोडत भोगिल्याची भोग तो न सुटे, भोगिल्याची भोग तो न सुटे, भोगिल्याची भोग तो न सुटे, भोगिल्याची भोग तो न सुटे. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, मी नेहमी सांगत असतो. मला एक माणूस एकदा, मी खूप लहान होतो, म्हणजे माझं खूप 4th-5th कीर्तन असेल, मी वयाच्या 9व्या वर्षी व्यासपीठाला उभा होतो. मी म्हणजे आज माझ्या वारकरी व्यासपीठाच्या सेवेचे
17 वर्ष पूर्ण झालीत. समजा 16 वर्ष पूर्ण होऊन मी 17 वर्षामध्ये पदार्पण केलेले की मी वारकरी व्यासपीठाची सेवा करतोय. यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा पाहायला भेटतात. मला सहज आठवलं आत्ताच्या ह्या विषयावरून की मी ज्यावेळेस खूप 4th-5वे कीर्तन असेल, मी 9 वर्षाच होतो, तेव्हा मी एक ठिकाणी कार्यक्रमाला गेलो आणि त्यावेळेस मला त्या गावातले एका थोडेसे वृद्ध होते. त्या बाबा मला म्हणाले, महाराज आमच्या गावात जरा जपून कीर्तन करा. म्हटलं बाबा का, असं का? ते म्हणे आमच्या गावात फार एक्सपर्ट लोक आहेत म्हणे. म्हटलं म्हणजे काय? ते म्हणे आमच्या गावात एवढे एक्सपर्ट लोक आहेत म्हणे, अजिबात त्यांना चूक सहन होत नाही, चूक झाली की पकडतात. आमच्या गावात एवढे एक्सपर्ट लोक आहेत म्हणे, त्यांना अजिबात चूक सहन होत नाही, चूक झाली की ते पकडतात. मी तेव्हाच त्यांना सांगितलं होतं, आता चूक झाली की पकडतात, ते एक्सपर्ट नसतात. आपली झालेली चूक पकडून तिला दुरुस्त करून समाजात ॲज इट इज परत मांडतात, वेगळी नवीन रूपाने, ते एक्सपर्ट असतात. मला कळायला पाहिजे कुठं पकडायचं कुठं सोडायचं. होतच ते, माणूस आहे, कधी कधी मागं पुढं होतं, श्लोकात मिस्टेक होऊ शकते, होऊ द्या. गाण्यात मिस्टेक होऊ शकते, होऊ द्या. बेसूर होऊ शकतात, होऊ द्या. कळायला पाहिजे की यार आपण होतो, रेटीला नाही पाहिजे, कळायला पाहिजे. दुरुस्त करून रिप्रेझेंटेशन जे करतात ते एक्सपर्ट असतात. महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजा एकदा. अरे जोरदार म्हणलं मावशा हो, अंग असं टाळी अशी वाजायला पाहिजे. तुम्ही अशा टाळ्या वाजता, टाळ्या 2 प्रकारच्या असतात, 3 प्रकारच्या असतात. जोरात वाजते ती असते प्रोत्साहनपर टाळी, मध्यम वाजते ती असते आळसलेली टाळी, आणि एकदमच तुमच्यासारखी वाजते त्या टाळीचा असतो महाराज उरक. आणि उरकणाराचे माझा वेळ झालेला आहे. मी 11च्या पलीकडे कधीच कीर्तन करत नाही. करा बस संपला. 2:11ला थांबावं माणसानं. आणि मी बरोबर वेळेमध्ये सोडून अगदी 15 मिनिटाचा माझा वेळ शिल्लक राहिलेला आहे. मला फक्त एक सांगायचं आहे, कर्म तुम्हाला सोडत नाही कुठल्या अवस्थेमध्ये असू द्या. ते तुमच्या जन्माचंही कारण ठरेल, त्या प्रकारामध्ये सांगितलं, मरण्याचंही कारण ठरेल. आपण गरुडाच्या आईच्या प्रसंगातून लक्षात येऊ शकतो. मला आणखीन एक सांगायचंय, कर्म चांगला असो वाईट असो ते भोगावं लागणार आहे. कारण रामचरितमानसमध्ये गोस्वामीजी म्हणतात की कर्म प्रधान विश्वरची राखा, जो जसे करे सो तसं फल चाका, कोण काहू कर दुःख सुख कर दाता, निजकृत कर्म भोग सब भाता. खूप मोठी उदाहरणं आहेत कर्मावर. मला फक्त एक सांगायचंय, तुम्ही किती पुण्यवान असाल, किती विद्वान असाल, किती बलवान असाल, पण तुमचं कर्म ज्या दिवस चुकतं त्या दिवशी देव काय, मी म्हणतो एक वेळेस देव क्षमा करेल, देव माफ करेल, कर्म सोडत नाही. आणि मी एक वाक्य आवर्जून सांगत असतो, देवाच्या वायरिंगला रिटर्न सप्लाय. महाराज तुम्ही आज हे करताल ते रिटर्न तुम्हाला येईल. त्याच्या वायरिंगला रिटर्न सप्लाय. देवाला घाबरू नका, देवाच्या बापाला घाबरू नका, पण स्वतःच्या कर्माला घाबरा. ते सोडत तुका म्हणे कर्म रेखा देवानी काटळेना, देवानी काटळेना, देवानी काटळेना. तुका कर्म रेखा देवानी काटळेना, हो देवानी काटळेना, माझा एक स्वभाव राहिलाय महाराज, लहानपणापासून आत्तापर्यंत जेव्हापासून मी कीर्तन करतो, मी कधीच कोणाचं प्रमाण थांबेल नाही, कधीच नाही. ते प्रमाण बसत असो किंवा नसो, तुमचे तर बसलेत महाराज सगळे, पण बसणारे किंवा न बसणारे कधीच प्रमाण, आपली काय लायकी आहे महाराज तुकोबराचं प्रमाण थांबावं. नसल पसंत प्रसंगाला ऐक ना, नको विस्तार करू त्याचा, पण ऐकून तर घे. लोकांना फार उल्हास आहे महाराज प्रमाण थांबवण्याचा. खरंच प्रमाण थांबवायला म्हणजे पाहिजे, ठीक आहे, नसल बसल प्रसंगाला, पण ऐकून घ्यायला काय अडचण आहे. गाथा म्हणून चिंतन कर, प्रमाण म्हणून ऐक, गोड म्हणून ऐक. कशाला थांबवायचं प्रमाण? नाही थांबवलं पाहिजे. चुकीचा पायंडा आहे तो. गायक कलाकार तो डिमोरलाइज होतो, तो होतोच. ठीक आहे, एकदा सांगा की महाराज प्रमाणाचा फार विस्तार नको असं सांगा तुम्ही, पण चलतं प्रमाण थांबवणं फार चुकीची परंपरा. विठाला तू का म्हणे कर्मरेखा देवादिका टळेना. हा मला हा मुद्दा, चला मी परत विस्तार करतो यावर, फक्त 5 मिनिटाचा. मी म्हणतोय देव माफ करील, देव सखा जरी असला तरी माफ करील, पण कर्म माफ करणार नाही. एखाद दिवस देव अपराध पोटात घालील, असे खूप मोठे किस्से आहेत.
खूप मोठे प्रसंग आहेत, खूप मोठा विस्तार आहे. मी सांगू शकतो महाभारताच्या युद्धामध्ये असे बरेचसे प्रसंग आहेत. देवाने तिथं अपराध पोटामध्ये घातले भक्ताचे, आपल्या दासाचे. पण एक गोष्ट सांगतो, कर्म कधीच तुमचा अपराध पोटामध्ये घालत नाही. आणि खरं सांगू का, देव तुमचा सहकारी असला, देव तुमच्या जवळचा जरी असला, तुमचं कर्म बदलू शकत नाही, तेवढंच खरंय. देव कर्म बदलू शकत नाही. एक उदाहरण देऊ का? अगदी चलता चलता समजा तुम्ही एखाद्या बँकेत गेले, आणि त्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे आणि तुमच्या अकाउंटवर 50,000 रुपये आहेत. तुम्ही तिथं गेले आणि 20,000चा विड्रॉल केला आणि तो तुम्ही त्या कॅशियरकडे दिला. कॅशियर तुमच्या 7 पिढ्याचा दुश्मन आहे, 7 पिढ्याचा. ऐका बरं, कॅशियर तुमचा 7 पिढ्याचा दुश्मन आहे. पण तुम्ही 20,000चा विड्रॉल केलाय, पुढं तुमच्या अकाउंटला 50,000 रुपये आहेत. कॅशियर काय म्हणेल तुम्हाला? हा, काय म्हणेल? पैसे नाही म्हणेल? काय म्हणेल? घेऊन जा म्हणेल. बाबा 20,000चं तुला पाहिजे ना, घेऊन जा. तुमचा 7 पिढ्याचा दुश्मन आहे. पण दुश्मन असला तरी सुद्धा तुम्हाला तुम्हाला पैसे देणं. त्याचं कारण तुमच्याकडे शिल्लक आहे. लक्षात ठेवा, तुमच्याकडे शिल्लक आहे. याच्या उलट घ्या, कॅशियर तुमचा सख्खा भाऊ आहे. तुम्ही 20,000चा विड्रॉल केला, कॅशियर तुमचा सख्खा भाऊ आहे, तुमच्या अकाउंटवर 1 रुपया नाहीये. तुमच्या अकाउंटवर 1 रुपया नाहीये. सख्खा भाऊ जरी असला कॅशियर, तरी तुम्हाला बँकेच्या पैशातून 1 रुपया देऊ शकत. बस असंच कर्माचं, लय लांब नाही न्यायचं, असंच कर्माचं. देव तुमचा सहकारी असेल, देव तुमच्या ताटात खात असेल, कर्म चुकलं की तुमचं वस्त्रहरण तिथपर्यंत, त्या परिस्थितीपर्यंत तुम्हाला देव घेऊन जाणार. तुम्हाला राज्यावरून सुद्धा दूर नेणार, तुम्हाला 12 वर्षाचा वनवासही देणार आणि 1 वर्षाचा अज्ञातवासही देणार. देव चुकू शकणार नाही. त्यासाठी कर्मरेषा अटले ना, महाराजांनी प्रमाण दिल्यासारखं बाणा लागला जगाची. कर्म भोगावंच लागणार. अगदी शेवटचं उदाहरण सांगतो. लोक फार कधी कधी काय होतात, लोक आगडबम की तगडबम भेटतात, ज्याला म्हणतात ना आपल्या सोयीनुसार शास्त्र वापरणारे. मला हे शास्त्र कधीच कळालं नाही महाराज. संध्याकाळी 12 नंतर दिवस बदलला की एखादं थांबते, 12 लागते. मला कधी कळालं नाही. पण आपल्याकडे बऱ्याच जणांचं हे शास्त्र असतं महाराज. भूक लागते, कीर्तनाचे आपण जास्त फिरतो, बाहेर फिरल्यानंतर कीर्तन केले की आपल्याकडे काय होतं, आमच्या बरेचसे होतं कधी कधी आमच्या बरेचसे मित्रमंडळीला सवय महाराज, 12 वाजले कीर्तन संपलं, 12 वाजले ते म्हणतात महाराज एखादं संपली, आता 12 लागली. पुंडलिक वरदा, आपल्या प्रहरावर चालतं महाराज. शास्त्र याला म्हणतात शास्त्र सोयीप्रमाणे वापरवणं, आपल्या सोयीप्रमाणे. बरेचसे लोक शास्त्र सोयीप्रमाणे वापरतात. मला एक जण म्हणला, महाराज तुम्ही म्हणतात ना नक्ष येते युतम कर्म जन्मकोटी सतैरपी अवश्यम एव भुक्तव्यम युतम कर्म शुभाशुभम कर्मप्रधान विश्वरशी राखा. जे जसं करेल त्याला तसं फळ भेटेल, हे तुम्ही म्हणता हा कर्म सिद्धांत आहे. बरोबर आहे. आता बोलत राहा, फक्त 2 मिनिट. मी असा सिद्धांत आणलाय, तो कर्म सिद्धांताचा, मी असा दृष्टांत आणलाय, तो कर्म सिद्धांताचा नाश करतो. कर्म सिद्धांत काय आहे? जो जसं कर्म करतो त्याला तसं फळ मिळतं. तेव्हा मी असा एक दृष्टांत आणलाय की ज्या दृष्टांताच्या आधारावर कर्म सिद्धांत निष्फळ ठरतो. म्हणलं कस काय? तो ऐका. त्याने एक माणूस होता, उन्हाळ्याचे दिवस होते, तो रस्त्याने चालत होता, वरून ऊन पडलेलं होतं, सूर्य तळपत होता, पायामध्ये चप्पल नव्हती, अंग भाजत होतं, लाही लाही झाली होती, घामाच्या धारा लागल्या होत्या, आणि तो चालता 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 तो पुढे गेला आणि त्याने एक आंब्याचा बाग पाहिला. त्याने काय पाहिला? आंब्याचा बाग. आता मला सांगा, आंब्याचा बाग शरीराच्या कुठल्या अवयवाने पाहिला? डोळा. बरोबर आहे. हा, बोलत राहा. आंब्याचा बाग शरीराच्या डोळा या अवयवाने पाहिला. पण आता ज्याने पाहिलाय ते जाऊ शकतात का? नाही. मग गेले कोण? पाय. बरोबर आहे. आता ज्याने पाहिलाय ते जाऊ शकत नाही, गेले कोण? पाय. बरं, आता जे गेलेत पाय ते घेऊ शकत नाही, मग घेतलं कोणी? हाताने. मग त्या माणसाने हाताने घेतलं. बरं, अडचण अशी, ज्याने घेतलं ते खाऊ शकतं का? नाही. खाल्लं कोणी? तोंडाने. बरोबर आहे. खाल्लं कोणी? तोंडाने. बरं, जे खातंय ते स्वतःपाशी ठेवतंय का? लोक म्हणतात पाहुण्याच्या घरी गेलो तोंडभर जेवलो. हा, कसं आहे? पोटभर जेवलो. म्हणजे जे खातंय ते स्वतःपाशी ठेवत नाही, ते कुठं जातं?
पोटामध्ये, बरोबर आहे, पोटभर जेवलो. आणि तेवढ्या प्रक्रियेमध्ये कोणीतरी पाहिलं त्या बागेच्या मालकाने का आपल्या बागेत कोणीतरी कीर्तन ऐकायला बसलंय. हा आपल्या बागेत कोणीतरी चोरी करतंय, त्याने बांबू काढला, बांबू म्हणते की इळू म्हणते तुमच्याकडे, बांबू इळू काय असेल ते, त्याने असा मोठा बांबू काढला, पळतच आला महाराज आणि पाठीवर दन दन दुसरा असे दोन टाकले, एकच मारला त्यांनी, जाऊ दे ते उदार आहेत महाराज, त्यासाठी त्यांनी एकच मारला, त्यांनी मारले, वास्तविक ते दोन होते, असे दोन दन दन बांबू मारले पाठीमध्ये. आणि ज्यावेळेस दोन दन दन बांबू मारले त्यावेळेस महाराज त्यांनी मला लगेच विचारलं, म्हणजे मला सांगा महाराज, तो माणूस रस्त्याने चालला होता, त्यांनी काय केलं, आंब्याचा बाग पाहिला. कोणी पाहिला? डोळ्यांनी. बरं ठीक आहे, डोळ्याने पाहिला, जाऊ शकत नाही, गेले कोण? पाय. बरं ठीक आहे, पाय गेले, घेऊ शकत नाही, घेतलं कोणी? हाताने. बरं चला ठीक आहे, हाताने घेतलं, तो खाऊ शकत नाही, घेतलं खाल्लं कोणी? त्यांनी स्वतःपास ठेवलं नाही, ते कुठे गेलं? आणि बागेच्या मालकाने पाठी दोन बिंगून बांबू मारले. मला सांगा ह्यात पाठीचा दोष काय? लक्षात येतं की तुमच्या? तुम जागे आहेत ना? हा, लक्षात येतं तुमच्या? येतंय माणूस, तू चलू दे. हा, काय म्हणायचंय मला? दोन बांबू मारले पाठीत. कर्मसिद्धांत काय सांगतो? जो फळ जो कर्म करेल, जो वाईट कर्म करेल, भोग कोणाला भोगावं लागणार? त्याला. आता पाहिलं डोळ्यांनी, गेले पाय, घेतलं हाताने, खाल्लं तोंडाने, गेलं कुठं? पोटामध्ये. आणि फटके कुठं पडले? अंग्या असं. मग पाठीचा काय दोष आहे? ते मला म्हणे महाराज सांगा. मग चक्रच फिरले महाराज 2 मिनिटं. म्हणलं अरे, आणि खरं वाचतात भेटतात, काही काही लोक गुगली टाकतात, खतरनाक असतात, प्रश्न काय विचारतात. मला एक लहान पोरानं प्रश्न विचारला होता, एक कार्यक्रमात गावाला गेलतो, मला एक लहान पोराचे प्रश्न खतरनाक असतात, ऐकत जाऊ नका, आणि ऐकले तर उत्तर देण्याच्या भानगडीत पडत जाऊ नका. मला एक लहान पोरानं प्रश्न विचारला, मला म्हणे महाराज तुम्ही कीर्तन करतात? म्हणलं हो. ते म्हणे मला एक प्रश्न पडलाय, त्याचं उत्तर सांगा. म्हटलं प्रयत्न करीन. ते मला म्हणला, हे बघा म्हणे, मच्छर सकाळी चावतात, बरोबर आहे, त्याने दुपारी गुणगुण करतात, म्हणलं बरोबर आहे, त्याने संध्याकाळी गुणगुण करतात, म्हणलं बरोबर आहे, मध्यरात्री गुणगुण करतात, म्हणलं बरोबर आहे, मग ती झोपतात कधी? कोण? मच्छर. हा म्हणलं मी काय त्याच्यावर PhD केली का काय, ते मच्छर कधी झोपतात या विषयावर? प्रश्न, लहान पोराचे प्रश्न देण्याची प्रचंड खतरनाक असतात. असे खूप मोठे आहेत, मी सांगणार नाही इतके. खूप अनुभव आहे 17 वर्षाचा. त्याने विचारलं, सांगा म्हणे महाराज यात पाठीची काय चूक आहे? मी खूप विचार केला आणि मग मला डापसे बाबा आठवलं. पंढरपुरातही मी सांगितलं होतं, बघा कर्मसिद्धांत कसा जातो. माणूस पायी चालत होता रस्त्यानं, आंब्याचा बाग कोणी पाहिला? बोलत राहा, नाही तर मी कीर्तनच नाही सोडणार, बघू द्या. कोणी? डोळ्यानं, बरोबर आहे. गेले कोण? पाय. घेतलं कोणी? हाताने. खाल्लं कोणी? तोंडाने. गेलं कुठे? ते पोटामध्ये. बागेचा मालक पळत आला आणि त्याने पाठीवर 2 बांबू मारले. 2 बांबू मारल्या माणूस काय करतो? हा 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 ते म्हणतो पाणी मागतो. म्हणून पोरं खतरनाक असतात. तुमच्याकडे रडण्याची परंपरा नाही का? हा, रडतो, बरोबर आहे. हा रडतो. आणि रडल्यानंतर पाणी कुठून आलं? डोळ्यातून. आणि सगळ्यात पहिल्यांदा आंब्याचा बाग पाहिला कोणी होता? कर्मप्रधान ईश्वरची राखा, जो जस करही तसं फल. या तिन्ही प्रकारातून मागच्या जन्मातली वासना, मागच्या जन्मातलं पाप आणि मागच्या जन्मातलं उरलेलं कर्म, या सगळ्यांचा एकत्रित मेळा होऊन हा जीव जन्माला येतो. पण महाराज त्याला सांगतात, बाबा तू जीव म्हणून जरी जन्माला आला असला तरी सुद्धा तू स्वतःच्या मनामध्ये खऱ्या खोट्याचा विचार कर. तू अमरच आहे. अभंगाचं अमर जय हो.
वा महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात बाकीचे 3 चरणाचा विचार आपण नंतर कधीतरी करू, जर आलोच कधी तर, कारण याच कीर्तनासाठी 1 वर्षानंतर आलोय. जर परत वेळ भेटला तर बाकीच्या चरणाचा विचार करू. खरं सांगू, ज्या ऋतूमध्ये जास्त पाऊस पडतो तिला काय म्हणतात? तिला काय म्हणतात? काय म्हणतात? पावसाळा. अंगास ज्या ऋतूमध्ये जास्त पाऊस पडतो त्याला म्हणतात पावसाळा. ज्या ऋतूमध्ये जास्त थंडी पडते तिला काय म्हणतात? हिवाळा. ज्या ऋतूमध्ये जास्त उष्णता निर्माण होते किंवा उष्णता स्वतःच्या परमोच्च बिंदूवर असते तिला काय म्हणतात? उन्हाळा. आणि सध्या भक्तीच्या ऋतूत नाहून निघालेली ही जी भूमी तिला म्हणतात डासाळा. तुम्ही टाळ्या काय उधार आणतात का काय? मला प्रश्न पडला डासाळ्याचे लोक. हा का त्याचं काही रिचार्ज संपलेले टाळ्याचं वेगळं काही आहे आपल्याकडे? हा ते आहे सध्या. नाही कार्यक्रम हे सध्या ते कापसाचे दिवस आहेत. आपल्याला क पासून कार्यक्रमच आठवतात, कापूस आठवतात नाही कीर्तन करायला. आपल्या सर्वांच्या सेवेचं येण्याचा योग आला. आपल्या सर्वांची भेट झाली या माध्यमातून. मला फक्त एकच म्हणायचं आहे, आपल्या सर्वांच्या समवेत येऊन आपल्या सर्वांचं दर्शन घेऊन गेल्या 15 वर्षामध्ये माझी एकही चक्कर झाली नाही. 15 वर्षानंतर पहिली वेळेस आलो आहे. माझ्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे, आपण फक्त काही करू नका. 2 मिनिटात मी भजन घेईल, सगळ्यांनी टाळी वाजून श्याम 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 3 वेळेस म्हणायचं. किती वेळेस? श्याम श्याम श्याम. नीट ऐका, जे म्हणणार नाही त्याला आपल्या शेजाऱ्याची शपथ आहे. आणि तुमचा शेजारी म्हणत नसेल त्याला म्हणा मला घरापर्यंत जाऊ दे, तू काही कवाय ना, मला काला पाहायचा आहे. त्यासाठी सगळ्यांनी 3 वेळेस टाळी वाजून श्याम 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 म्हणायचं. मी म्हणेल राधा गोविंद भज श्यामा गोविंद, तुम्ही 3 वेळेस टाळी वाजून श्याम 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 म्हणायचं. मी तुम्हाला बरोबर जागा दाखवीन कुठे श्याम श्याम म्हणायचं. राधा गोविंद भज श्यामा गोविंद भज, राधा गोविंद भज श्याम श्याम श्याम. हा राधा गोविंद भज श्यामा गोविंद भज, राधा गोविंद भज श्याम श्याम. अंगास राधा गोविंद भज श्यामा गोविंद भज, राधा गोविंद भज. ए राधा गोविंद भज श्यामा गोविंद भज, राधा गोविंद भज श्याम. क्या बात है. राधा गोविंद भज श्यामा गोविंद भज, राधा गोविंद भज. जय जय राधा गोविंद भज श्यामा गोविंद भज, राधा गोविंद भज श्याम श्याम. जय जय राधा गोविंद भज श्यामा गोविंद भज, राधा गोविंद भज. जय जय राधा गोविंद भज श्यामा गोविंद भज, राधा गोविंद भज. राधा गोविंद भज श्यामा गोविंद भज, राधा गोविंद भज. जय जय राधा गोविंद भज श्यामा गोविंद भज, राधा गोविंद भज श्याम श्याम श्याम. जय जय राधा गोविंद भज श्यामा गोविंद भज, राधा गोविंद भज श्याम श्याम. जय जय राधा गोविंद भज श्यामा गोविंद भज, राधा गोविंद भज श्याम श्याम. जय जय राधा गोविंद भज राधा गोविंद भज, राधा गोविंद भज श्याम श्याम. जय जय राधा गोविंद भज श्यामा गोविंद भज, राधा गोविंद भज श्याम श्याम. जय जय राधा गोविंद भज श्यामा गोविंद भज, राधा गोविंद भज श्याम श्याम. जय जय राधा गोविंद भज श्यामा गोविंद भज, राधा गोविंद भज श्याम श्याम. जय जय राधा गोविंद भज श्यामा गोविंद भज, राधा गोविंद भज श्याम श्याम. जय जय राधा गोविंद भज श्यामा गोविंद भज, राधा गोविंद भज. जय जय राधा गोविंद भज श्यामा गोविंद भज, राधा. हे असो याला म्हणतात, हे असतं भजन. भजन ते आमंगळवाडी नरक. हे भजन राधा गोविंद भज श्यामा गोविंद भज, राधा गोविंद भज श्याम श्याम श्याम. राधा गोविंद भज श्यामा गोविंद भज, राधा गोविंद भज शम 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 श्याम. राधा गोविंद भज श्यामा गोविंद भज, राधा गोविंद
गोविंद भज श्याम 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 जय जय राधा गोविंद. आपल्या सर्वांचे एकदा खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. आपण राहिलेल्या बाकीच्या चरणाचा नंतर तर विचार करूत. आपण सर्वांनी भजन केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. आणि सगळ्यांनी श्याम 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 केलं. काही लोकांनी त्यांचे धन्यवाद. डोबार जय 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 विठोबा रखुबा 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 जय जय रखुबा. अमरहा खरे की पहा खोटे ती नमना देह माझा आई सामग भरवसा कळेल. कैसा धाक सकळी कहे आपुले नमना देह माझा आई सामग भरवसा कळेल. देवची बरे महाराज म्हणतात तुम्ही देवच आहात. देवची बरे आणि तुका म्हणे खरे तुम्ही नमना देह माझा आईसा मग भरवसा कळेल. ज्ञानेश्वर